मेळाव्यातील आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। ठाकरे बंधूंचा विजय मेळावा शिवाजी पार्कात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। युबीटी कडून विजय मेळाव्यासाठी जागेची चाचपणी केली जाते। शिवाजी पार्कसाठी ठाकरेंची शिवसेना पत्र देणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। विजय मेळाव्यासाठी अजून 2 ठिकाणांचा विचार सुरू असल्याचंही कळत आहे। वरळी डोम, गोरेगाव, नेस्कोची दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, जरी सरकारने जीआर मागे घेतला असला तरी देखील जीआर रद्द केलेला आहे त्रिभाषा धोरणाचा, मात्र तरी सुद्धा हे जे दोन्ही ठाकरे बंधू आहेत ते एकत्र येणार आहेत, त्यांचा एक मेळावा होणार आहे आणि त्यासाठी जागा नेमकी कोणती असेल याविषयी उत्सुकता होती, सस्पेन्स आतापर्यंत बाळगून होते हे दोन्ही बंधू। त्यांच्याकडून अजूनपर्यंत ठिकाणाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाहीये, पण सूत्रांकडूनची माहिती मिळते त्यानुसार शिवाजी पार्क मध्ये हा मेळावा होण्याची शक्यता आहे। युबीटी कडून विजय मेळाव्यासाठी जागेची चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे आणि याशिवाय वरळी डोम किंवा गोरेगाव नेस्कोची सुद्धा दोन्ही पक्षांकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, शिवाजी पार्क मध्ये जर हा मेळावा झाला तर त्या ठिकाणी नेमकी कशी दृश्य असतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण या ठिकाणी विशेषतः शिवसेना युबीटीचा दसरा मेळावा होत असतो आणि मोठी गर्दी या ठिकाणी जमत असते। आता जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि त्यासाठी जर शिवाजी पार्कची निवड केली तर मात्र या ठिकाणी गर्दी प्रचंड होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे गोरेगावमधील नेस्को मैदान असेल किंवा वरळी डोम या ठिकाणची सुद्धा चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता नेमका कुठे हा मेळावा होणार याकडे राज्याचं लक्ष आहे। शिवसेना युबीटी मधील जे कार्यकर्ते आहेत किंवा मनसेमधील जे कार्यकर्ते आहेत त्यांचंही लक्ष असतानाच आता सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार ठाकरे बंधूंचा हा विजय मेळावा शिवाजी पार्क मध्ये होण्याची शक्यता जास्त आहे, पण त्याचबरोबर वरळी डोम आणि नेस्को मैदानाची सुद्धा चाचपणी केली जाते अशी माहिती आहे। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी राम कदम हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राम कदमजी, शासनाने त्रिभाषा धोरणाचा जो जीआर आहे तो रद्द केला आहे, तरी सुद्धा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत, त्यांचा मेळावा होणार आहे आणि तोही शिवाजी पार्क मध्ये होण्याची शक्यता आहे। तुमची काय प्रतिक्रिया? त्या पक्षाचा तो स्वतःचा कॉल आहे। मूळ मुद्दा उबाटा आणि श्रीमान उद्धव ठाकरे हे दोन्हीही किती खोटं बोलत होते काल कागदपत्रासहित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना पूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं। हिंदीची सक्ती कोणी केली? उद्धव ठाकरेंनी केली। त्या कमिटीमध्ये नेते कोण? उद्धव ठाकरेंचे नेते। काय म्हणत होते? हिंदीची सक्ती करा, म्हणजे हिंदीची सक्ती उबाटा करणार आणि ती सक्ती महाराष्ट्रात चालणार नाही असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट करून ज्याला पाहिजे ती भाषा त्याला स्वीकारण्याचा अधिकार कोणी दिला? माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी। म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असू शकतात, पण किती? म्हणजे हिंदीची सक्ती करणारे आता मराठी करू लागले। अहो, मराठीचा अधिकार दिलाय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, हे विसरतात का? तर त्याच्यामुळे काहीतरी मराठी माणसाला चुकीचं सांगायचं, भ्रम पसरवायचा आणि त्याच्यामध्ये दाखवायचं की बघा उबाटाला किती मराठी माणसाची आपुलकी आहे। कसली आपुलकी? गोरेगावच्या त्या पत्रा चाळीतून मराठी माणसाला उद्ध्वस्त करताना, त्या बिल्डरची बाजू घेताना तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही? कोविडच्या काळामध्ये त्याच्या खिचडीचे सुद्धा पैसे तुम्ही खाल्लेत, तडफडून माणसं मरत होती, त्या रेमडेसिवीरच्या औषधात पैसे खाल्लेत, त्यावेळेस तुम्हाला मुंबईचा महाराष्ट्राचा मराठी माणूस आठवला नाही? जेव्हा जनाधार संपला आणि कळलं की आता कोणीच उरलं नाही, तर मग मराठी माणसाची चाचपणी सुरू झाली। तर त्याच्यामुळे ज्याला मेळावा घ्यायचा आहे त्याला शुभेच्छा, पण मराठी माणसाच्या कशा विरोधात उबाटा आणि उद्धव ठाकरे आहेत काल देवेंद्रजींनी कागदपत्रासहित त्यांच्या सहीसहित दाखवून दिलं। निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे राम कदमजी, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। दरम्यान मनसेचे अविनाश अभ्यंकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांचीही प्रतिक्रिया आपण घेऊयात। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे, विजय मेळावा होणार आहे, मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार शिवाजी पार्कवर हा मेळावा होणार असल्याचं कळत आहे। अभ्यंकरजी, तुमच्यापर्यंत याविषयी काही माहिती पोहोचलेली आहे? ही माहिती आम्हाला तुमच्याच माध्यमातून कळते। मग कुठे होणार आहे? याच्यावर आता सर्व जसं राजसाहेबांनी सांगितलेलं आहे, हा काही कुठल्या पक्षाचा झेंडा नाहीये, हा मराठीचा अजेंडा आहे, ज्याकरता सन्माननीय राजसाहेबांनी विरोध नोंदवला होता। त्यामुळे तुम्हाला योग्य वेळी कुठे आहे, कधी आहे, केव्हा आहे हे सगळं कळवलं जाईल। पण आता जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू येणार आणि तेही सूत्रांकडून जी पक्की माहिती आहे त्यानुसार शिवाजी पार्कवर हा मेळावा होऊ शकतो, तर त्या ठिकाणी किती गर्दी होईल असं तुम्हाला वाटतंय? कशा पद्धतीचं चित्र असेल?
सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी गर्दी हे समीकरण काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु हा विषय गर्दीचा नाहीये, तर जे मराठीचे दर्दी आहेत त्या लोकांचा आहे. ज्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे ती लोक तिथे येणार आहेत. विविध क्षेत्रातले मान्यवर असतील. परत सांगतो, तुमच्या खात्रीला एक सूत्र असतील तर आम्ही त्याचा आदर करतो, परंतु या क्षणापर्यंत तरी आता चर्चा चालू आहे. पक्षाचे विविध नेते आहेत, ते एकमेकांशी चर्चा करतायत आणि योग्य वेळी ते तुम्हाला कळवतील. म्हणजे चाचपणी जागेसाठी अजूनही सुरूच आहे? काय म्हणताय? जागेसाठी चाचपणी अजूनही सुरूच आहे? शेवटी त्याच्यामध्ये फायनलायझेशन नावाचा एक विषय असतो ना. चाचपणी करायची आवश्यकता नसते. मुंबईत काही ठराविक जागा आहेत तिथे तुम्ही मेळावे किंवा सभा घेऊ शकता, बरोबर? तर त्या ठिकाणी ते योग्य तो निर्णय घेतील. निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे अभ्यंकरजी. धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर योग्य तो निर्णय जाहीर करतील योग्य वेळी असं अभ्यंकर यांनी सांगितलेलं आहे. आणि हा जो विजयी मेळावा आहे तो शिवाजी पार्कमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार शिवसेना UBT कडून शिवाजी पार्कसाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून GR रद्द केला असा टोला उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला. यावरून मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावलाय. दोन भावांनी एकत्र येऊ नये असा GR काढलाय का असा सवाल त्यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांनी हा खोचक सवाल केला. की 5 तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत. ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्यासह एकत्र उतरले होते, तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून ह्या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं, मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची. आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही, मराठी अमराठीवाद होत नाही. हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा GR त्यांना रद्द करावा लागलेला आहे. दोन भाऊ एकत्रित येत होते म्हणून तुम्ही त्यांचा बंदोबस्त केला, तुम्ही मराठी माणसाचं बल करत नाही असं म्हणतात. मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर GR काही मी काढलेला नाही. एक मोठी बातमी आहे. एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक अशी ही बातमी आहे. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट मिळणार आहे. म्हणजेच जे ॲडव्हान्स बुकिंग करतील, तिकीट बुकिंग करतील त्यांना 15% सूट मिळणार आहे तिकीट दरामध्ये. ही योजना 1 जुलैपासून सुरू होणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. त्यामुळे एसटीनं प्रवास करणारे जे प्रवासी आहेत, लांब पल्ल्याच्या आणि मध्यम पल्ल्याच्या एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत. अजित, काय सांगाल? एसटीचे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एक दिलासादायक अशी बातमी म्हणावी लागेल. नेमका काय निर्णय घेण्यात आलाय? कशा पद्धतीनं ही जी सूट आहे ती प्रवाशांना मिळू शकेल? नक्कीच याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रवाशांकरता मोठा दिलासा आहेच, पण याच बरोबरीनं सवलत दिली म्हणून मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते एसटीकडे वळतील असा देखील सरकारचा मानस आहे आणि त्याकरता त्यांचे प्रयत्न आहेत. आणि त्या दृष्टीने ही सवलत जी आहे ती सरकारने जाहीर केलेली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केलेली आहे. जे प्रवासी आगाऊ तिकीट बुक करतील त्यांना 15% सूट आहे. हे आणि ही सगळी जी सूट आहे ती योजना आता पुढे काही 6 महिन्यात वर्षभरात जे काही सण आहेत, विशेष करून गणपती, दिवाळी आहे किंवा नंतर सुट्ट्या येतील, उन्हाळी सुट्टी असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही सगळी योजना जी आहे ती आखली गेलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती नागरिकांनी जास्तीत जास्त एसटीचा वापर करावा, त्यामुळे एसटीला फायदा होईल, ही सगळी योजना त्याकरता आखली गेलेली आहे. ही आपण जर पाहिलं तर मुंबई पुण्यावर धावणारी जी एक शिवनेरी जी एसटी आहे, जी सर्वात महागडी एसटी म्हटली जाते, त्या एसटीला देखील 15% सूट जी आहे ती याच्यामध्ये लागू केली गेलेली आहे. कारण का रोज हजारो प्रवासी जे आहेत ते मुंबई पुणे प्रवास करतात शिवनेरीने, ज्यामुळे त्यांना जे पैसे किंवा जी फी त्यांना द्यावी लागते किंवा जे तिकीट त्यांना काढावं लागतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात 15%मुळे घट होईल अशी देखील प्रवाशांची मान्यता आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती ऑनलाईन आणि किंवा ॲपद्वारे देखील हे तिकीट जे आगाऊ तिकीट ते बुक ते करू शकतात. आणि या सगळ्या गोष्टीमुळे जास्तीत जास्त प्रवासी जे आहेत ते
परिवहनच्या ज्या लाल परी बसेस आहेत किंवा एसटी महामंडळाच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसकडे प्रवास करण्याकरता वळतील, याच करता सरकारने केलेली ही घोषणा आहे. नक्कीच त्याचा लोकांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होईल. बरोबर आहे अजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.